जय जय रघुवीर समर्थ। नमः पार्वतीपदे हर हर महादेव। भारत माता की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री लक्ष्मीनारायणाभ्यां नमः। श्री सांब परमेश्वराय नमः। श्री संत चरण कमलवृंदेभ्यो नमः। नमाम्यहं गणेशं पार्वती नंदनं शुभं विनाशयति विघ्नान्नो विद्याञ्च प्रयच्छति। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधव। गुरवे सर्वलोकानां भिषजे भवरोगिणां निधये सर्वविद्यानां दक्षिणामूर्तये नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। लुलायस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं प्रतिष्ठानपुर्या सुधीसङ्गसेव्यं चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। पुण्डरीकवरदहरि विठ्ठल श्री गुरुज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। संत श्रीदास गणू महाराज की जय। स्वामी वरदानंद महाराज की जय। सब संतन की जय। भगवंताच्या गुरु महाराजांच्या गुरुपरंपरेच्या असीम अहैतुकी कृपा करुणेच्या फलस्वरूप प्रतिवार्षिक अनुसार पूज्य आप्पांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं सत्संग चिंतनाचं आपण अवगाहन करत आहोत। हे आपलं परम भाग्य आहे। ही आपल्या परंपरेची आपल्यावर विशेष महती कृपा आहे। सद्गुरूंना संतांना
आपला शिष्य परिवार, आपली परंपरा ही अधिक प्रगल्भ होत साधनेमध्ये उन्नत व्हावी असं वाटत असतं. काल कीर्तनामध्ये बसलो असता सुंदर सूत्र महाराज बोलून गेले की बाबा आई लहान लेकराचं सगळं करते, पण आईला असं वाटतं का की लेकरू लहानच राहावं. तिला वाटत असतं की तो प्रगल्भ झाला पाहिजे. लहान लेकराची लाड करते, सगळं करते, पण तो मोठा झाला पाहिजे. त्या प्रकारे आपले गुरु महाराज असतील, यांना सुद्धा असं वाटतं की बाबा प्रगल्भ आपले सारे शिष्य हे साधनेच्या मार्गामध्ये प्रगल्भ हळूहळू हे उन्नत झाले पाहिजेत, ही त्यांची अपेक्षा असते. आणि ती अपेक्षा आनंद वाटतो ज्यावेळेस इतके चांगले सगळे साधकांचं मांदियाळी पाहतोत ना. किती छान तयारीचे साधक. काल मला विष्णू सहस्त्रनामाला रात्री येता आलं नाही, पण मी ऐकत होतो. इतकं सुंदर सुस्पष्ट उच्चार, इतकं तन्मयतेने एकाग्रतेने त्याचा पाठ. आणि लक्षात घ्या, शयनाच्या आधी आपल्याकडे 2 काळ खूप महत्त्वाचे सांगितलेत बरं. एकतर प्रातस्मरण, म्हणून आपण कोणी विशेष पुण्यवान असले तर त्यांना काय म्हणतो? प्रातस्मरणीय म्हणतो. खूपच पूर्वी कधीतरी अशी ते योग्यांची परंपरा असायची, त्यांना त्रिकाल स्मरणीय मानलं जायचं. पण प्रातस्मरणीय हे अजून तरी शब्द हा वाक्प्रचारात थोडा बहुत आहे. तर सकाळी उठल्या उठल्या आपण काय स्मरण करतो आणि रात्री झोपताना आपण काय स्मरण करतो? ज्यावेळेस विष्णू सहस्रनामासारखे 1000 भगवंताचे दिव्य सहस्रनामांचा पाठ होऊन ज्यावेळेस आपण शयन करताना, लक्षात घ्या, ती निद्रा राहत नाही. निद्रा समाधी स्थिती ही अगदी समाधी होऊन जाते बरं. आणि जर झोपताना विष्णू सहस्रनामाचा जर पाठ आहे, आता तुम्हाला सकाळी उठल्यावर तुमची काय मनस्थिती असते हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. हे तुम्ही स्वतः स्वानुभवाने सांगू शकाल की सकाळी उठल्या उठल्या आम्हाला कसं वाटतं. सकाळी उठल्या उठल्या आम्हाला सद्गुरूंचं स्मरण होतं, सकाळी उठल्या उठल्या आम्हाला भगवंताचं स्मरण होतं, सकाळी उठल्या उठल्या आम्हाला सद्विचार स्फुरतात. हा कशाचा प्रभाव आहे? हा संध्याकाळी सुद्धा शयनाला जाताना साधना करत गेल्याचा हा प्रभाव आहे. इतके छान सुंदर उन्नत साधक पाहिल्यानंतर एक खूप विशेष आनंद होतो. बरं, हे फक्त दिनचर्येचंच नाही, जीवनचर्या आपल्या परंपरेला, आपल्या गुरु परंपरेला समर्पित केलेल्या जनांचं इथं दर्शन करतोय. कालच्या महाराजांचं कीर्तन ऐकून तर इतकं छान वाटलं बघा. त्या सरकारी कामात राहून वेळात वेळ काढून येणे, आलं की ते थांबवू शकले नाहीत, नीट फराळही करू शकले नाहीत, गेले. ह्याने काय इंगित होतं? आपल्या गुरु परंपरेच्या प्रती असणारं समर्पण, प्रती असणारी निष्ठा, संत महापुरुषांच्या प्रती असणारं एक अंतरीचा भाव, हे सुद्धा साधकाच्या प्रगल्भतेचं लक्षण आहे बरं. आपल्या गुरु परंपरेला, आपल्या गुरु महाराजांना, सगळ्याच्या सगळ्या संतांना नेमकं हे अपेक्षित असतं. आता ह्या साधन क्रमामध्ये ज्यांचं चरित्र भागवत असेल, विष्णू पुराण असेल, अजून अन्यान्य आपल्या इतिहास पुराणांमध्ये वर्णित आहे, असे भगवंताचे बाल भक्त, भगवंताचे बाल साधक. आता बाल साधक, बाल भक्त, बाल शब्दाचा अर्थ तुम्ही फक्त अवस्थेने बालक नका घेऊ बरं. ते न्याय वगैरे शास्त्रामध्ये बाल शब्दाचा अर्थ अगदी काय म्हणतात त्याला, खूप सामान्य स्तराला बाल शब्दाचा अर्थ न्याय इत्यादी विषय शास्त्रांमध्ये, दर्शनांमध्ये घेतला जातो. जे बालपणापासून साधक आहेत, म्हणजे आजन्म जे साधक राहिले ते बालसाधक. ते आमच्या उत्तर भारतामध्ये, आता माझं भागवताचं अध्ययन असेल, अजून शास्त्रांचं अध्ययन असेल, हे उत्तर भारतात झाल्यामुळे तिथल्या परंपरेचं थोडंसं जास्त स्पर्श आहे. जे बालपणापासून भागवत करतात त्यांना बालव्यास म्हणतात. आता ते म्हातारे झाले तरी अजून त्यांना बालव्यास म्हणतात. बालयोगी आपल्याकडे शब्द आहे. म्हणजे काय हो, ते बालक आहेत असं नाही, ते बालपणापासून योगी आहेत म्हणून बालयोगी आहेत. तर बालपणापासून
जे भगवंताच्या विशेष तीव्र साधनेने प्रगल्भ होत गेले असे संतश्रेष्ठ श्री ध्रुवजी महाराज यांच्या चरित्राचं आपण अवलोकन करूया. कोण असा असेल की ज्यांनी त्यांचं चरित्र ऐकलेलं नाही आहे? प्रत्येकाने भागवताची कथा कधी ना कधी ऐकलेली आहे. ज्या प्रकारे रामायण प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे भागवत प्रसिद्ध आहे, भागवतात असणारे चरित्र प्रसिद्ध आहेत. आता ह्या चरित्रांवर सुद्धा दादांचं पद वगैरे आहेत की नाही मला कल्पना नाही. हा ध्रुव प्रल्हाद वगैरे प्राचीन ह्याच्यावर नाहीत. तर पण संतांनी असेल, आचार्यांनी असेल, टीकाकारांनी असेल, भागवतादिकांच्या खूप विशेष विस्तार केलेला आहे. साधकांचे चरित्र नेहमी बघत जावे, नेहमी ऐकत जावे. भगवंतांनी तर सांगितलेलंच आहे की बाबा माझ्या भक्तांचे चरित्र जे ऐकतात ना, माझ्या भक्तांचे चरित्र जे भक्त चरित्र ते प्रशंसिती, जे भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करतात ते मला विशेष प्रिय आहे. पद्मपुराणामध्ये भगवंताचं वचन आहे, मदभक्तानांच ये भक्ता ते मे प्रिय तमामता. माझे भक्त मला प्रिय असतील ह्याच्यामध्ये विशेष काय, पण जे माझ्या भक्तांचे भक्त आहेत ना ते मला प्रिय नाही, प्रियतर नाही, प्रियतम आहेत, सर्वोच्च प्रिय आहेत. आणि म्हणून खूप आनंद वाटतो बरं की आपण त्या परंपरेमध्ये आहोत. भगवंताला आपण पाहिलं नाही, पण आपण भगवंताच्या भक्तांचे भक्त आहोत. भगवंताची ज्यांनी विशेष उपासना केली ना, भगवंताला ज्यांनी प्राप्त करून घेतलं, भगवंताला आपण नाही पाहू शकलो पण आपणच्या रूपामध्ये आपण भगवंतांनाच पाहतो. आणि तुम्ही सांगा, सद्गुरू महाराज करुणावान असतात. आता त्यांनी भगवंताला प्राप्त केलं म्हणल्यावर ते आपल्या उद्धाराची काळजी करणार नाहीत का? साधी गोष्ट आहे. म्हणून आपल्याला आपल्या उद्धाराची चिंता करायची गरज नाही. आपल्याला फक्त एवढीच चिंता करायची गरज आहे की आपले गुरु महाराज आपल्यावर प्रसन्न राहावेत, बस. आपलं कुठलंही वर्तन असं असलं पाहिजे की आपल्या गुरु महाराजांनी पाहून त्यांच्या मनामध्ये प्रसन्नतेचा, जिथे असतील त्यांच्या मनामध्ये प्रसन्नता व्हावी, बस. ते कुठल्याही आपल्या वर्तनाने ते नाराज होऊ नयेत इतका विचार आपण प्रत्येक कृतीला केल्यानं उद्धारासाठी तुम्हाला दुसरं तिसरं काही करायची गरज नाही. संतांची मर्जी राखा, भगवंत नाराज झाला तरी परत पटरीवर आणतील. म्हणून खूप विशेष महत्व आहे. तर वयंतु शृंखला लग्नाहा श्री शंकर दयानिधे हे म्हणून आपल्याकडे आपल्या वैदिक हिंदू धर्मामध्ये साधनेचे जे विशेष प्रकार आहेत, अंततोगत्वा प्रतिष्ठित ज्ञानात व्हायचे म्हणून ज्ञानमार्गाचं एक साधन आहे उच्चस्तरीय साधकांसाठी. त्याच्यासाठी साधन म्हणून योग लागणार आहे. बरं, आत्मसंयमच जर नसेल तर नुसतं श्रवण मनन निधी ध्यासनाने ज्ञान प्रतिष्ठित होत नाही. मी कोण आहे प्रश्न घेऊन आला, तू ब्रह्म आहेस सांगून काम होईल का? व्हायला पाहिजे पण होत नाही का? भूमिका तयार नाही. समाधी षटसंपत्ती आहे, मुमुक्षुत्व आहे, साधन चतुष्टय संपन्नता आहे, हे नाहीये ना, मग ज्ञान कसं प्रतिष्ठित होईल? त्याच्यासाठी योग मार्ग आहे. तोही सुकर होत नाही तर त्यासाठी भक्ती मार्गाने सगळ्यांना सुदृढ केलं पाहिजे. तत्पूर्वीही जे जे यद्यत कर्म करो मी तत्तदखिलम शंभो तव आराधनम. कर्म मार्ग म्हणजे कर्मकांड नाही बरं. जे जे आपण करू ते सगळं यत करोषि यदस्नाशी यज्जुहोसि ददासी यत तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पण. कर्म मार्ग आहे. पण कलियुगामधली परिस्थिती अशी की भावप्रधानतापूर्वक भक्ती मार्गाची विशेष महती सगळ्या संतांनी गायली. बरं, भक्तीचे सुद्धा विशेष प्रकार आहेत. आता 9 प्रकार तर भागवतामध्ये आलेलेच आहेत. नवधा भक्ती. आता नवविधा भक्ती संत श्री गुलाबराव महाराजांनी त्याचे 4-5 उपप्रकार अजून जोडलेले आहेत त्याच्या पाठीमागे. त्याच्यासोबत भक्तीचे काही उपप्रकार, बर तेही शक्य नसेल तर नामाचं साधन सांगितलं. बरं, शेवटी तुम्ही भक्ती आणि नाम ह्यांना एकत्र नका करू. भक्तीला सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा आता जर आपण दार्शनिक खरं तर त्या बाबतीत चिंतन होत नाही,
पण 32 विविध प्रकार भक्तीच्या सेवेचे परिचर्येच्या अंगाचे सांगितलेले आहेत वैष्णवाचार्यांनी. तर तेही शक्य नसेल तर नामाचं ग्रहण करावं. बर, नामसुद्धा यायला, मुखात यायला विशेष पुण्य लागतं बरं, सुकृत लागतं. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. जसं विठ्ठली आवडी आहे ना, तसं नामामध्ये सुद्धा प्रीती ही काही सुकृत, विशेष सुकृत असल्याशिवाय होत नाही. म्हणून भक्तीच्या पेक्षा अजून पामरांसाठी साधन नाम सांगितलं. बरं, नामही घेणं जर शक्य होत नसेल तर त्याच्या पुढचं साधन सांगितलं बरं का, शरणागती. शरणागतीमध्ये नामाचा उच्चारही नाही, फक्त मनाचा भाव आहे. आता बाह्यदृष्ट्या काहीही तो साधक करत नाही, काय, फक्त ते आतून शरणागत आहे बस. भगवंताची जी इच्छा, ते सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रजचा बिलकुल तो भाव आहे. ती स्थिती शरणागतीचा तो स्तर आहे. म्हणून शरणागती सुरुवातीला सांगितली का? कधी सांगितली? गीता संपूर्ण सांगून झाल्यानंतर शेवटी शरणागती सांगितली. कुठलं साधन कुठल्या अवस्थेमध्ये कुठल्या क्रमाने आहे ह्याचा सुद्धा विचार आहे. म्हणून तुम्ही साधी गीता घ्या, गीतेतले सगळे श्लोक सगळ्या साधकांसाठी नाही आहेत, गीतेतले सगळेच अध्याय सगळ्या साधकांसाठी नाही. आपल्यासाठी कुठला क्रम योग्य आहे, आपण कुठल्या पायरीवर आहोत त्यानुसार आपल्यासाठी साधन निर्धारित असतं बरं. नामही ज्याला शक्य नाही त्याला शरणागती, आणि शरणागती सुद्धा ज्याला शक्य नाही ना त्याला शेवटचं गुप्त साधन सांगितलंय. त्या साधनाचं नाव आहे आचार्याभिमान. आम्ही भगवंताची शरणागती घेऊ शकत नाहीत, पण आम्ही ज्यांच्या परंपरेमध्ये आहोत ना, बस आम्हाला त्या आचार्यांचा अभिमान आहे, आम्हाला त्या गुरुपरंपरेचा अभिमान आहे. बस एवढं जरी साधन जर सुदृढ असलं ना, उद्धार निश्चित आहे. वयंतु शृंखला लग्ना श्री शंकर दयानिधे. आता जसं पूज्य दादांनी म्हणाले की शंकराचार्यांपासून कुठपर्यंत, सगळ्या परवर्ती संतांपर्यंत आपण शून्य असू, हरकत नाही, आपलं काही साधनाचं बळ नसेल, पण आम्ही ज्या साधनेच्या क्रमामध्ये, ज्या परंपरेमध्ये आहोत ना, जी शृंखलेमध्ये आहोत ना, ती शृंखला साधीसुधी नाही. साक्षात शंकर रूप असणाऱ्या भगवान आद्य शंकराचार्य असतील, अन्यान्य सगळे आचार्य असतील, या सगळ्यांचं मत घेत आपली संत परंपरा असेल, ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, नामदेव महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, ह्या सगळ्या संतांचा समन्वय करत पूज्य दादा, पूज्य आप्पा, अशा संत श्रेष्ठ हिमालयासारखे एक महापुरुष यांच्या परंपरेमध्ये आम्ही दीक्षित झालो, आम्ही अनुग्रहित झालो, यांच्या परंपरेमध्ये आम्हाला निष्ठा आहे. बस एवढ्या गोष्टीचा जरी अभिमान असला आणि तेवढ्या गोष्टीची आपल्या गुरुपरंपरेची जरी मर्यादा बाळगली तरी मनुष्याचा उद्धार निश्चित होतो. म्हणून आता हा आपल्या वैदिक बरं, हे प्रमाण तर दिलं पाहिजे, वेदाच्या बाहेर तर काही नाही ना. वेदाचा अंतिम भाग उपनिषद सांगितलाय. उपनिषदामध्येही मुख्य एकादश उपनिषद सांगितलेत. एकादश का मुख्य? सूत संहितेमध्ये त्याचं प्रमाण आहे की उपनिषद पुष्कळ आहेत, पण 11 मुख्य विशेष आहेत. आपणचंही मला वाटतं त्याच्यावर सगळ्यांवर प्रवचन आहेतच. तर त्याच्यामधल्याही रहस्यात्मक गोष्ट किती शेवटी सांगतात, किती लपून सांगतात. 11व्या पहिलं उपनिषद कुठलं आहे? ईशावास्य. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां ईश्वरेण आच्छादनीयम इदं जगत. इथून त्या रहस्याची सुरुवात होते बरं. सगळं जग ईश्वराने आच्छादित होऊन पाहावं, इथून त्या उपनिषद साधनाची सुरुवात होते. जिथं देखू तिथं श्याममयी, जिथं दृष्टी जाईल तिथं भगवंत पाहावा. जे भेटती भूत ते माने भगवंत. भूत तर आहेच सगळ्या जीवांमध्ये, तर पाहावंच, पण जड वस्तूंमध्ये सुद्धा भगवंत पाहावा. अरे आपल्या हिंदू धर्मामध्ये जी मूर्ती पूजा आहे ना, ही काय हो?
अरे चैतन्यामध्ये तर ईश्वरी अधिष्ठान हे कोणी पाहू शकेल, पण जडामध्ये ईश्वरी अधिष्ठान पाहण्याचं सामर्थ्य, जडामध्ये सुद्धा ईश्वरी अधिष्ठान पाहण्याचा भाव हा फक्त आणि फक्त आपल्या वैदिक हिंदू धर्मामध्ये, भारतवर्षामध्ये. जड वस्तू सुद्धा सामान्य नाही. आणि त्या भावाची उत्कटता अशी आहे की त्या जड असणाऱ्या पाषाणाला सुद्धा, जड असणाऱ्या मूर्तीला सुद्धा पाझर फुटतो. बरं, हातच्या कंगनाला आरसा कशाला. आत्ताच ह्याच 22 जानेवारीला प्रभू रामचंद्रांची अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा झाली. काय दिव्य, ज्यांनी मूर्तीचं बारीक अवलोकन केलं असेल, बारीक पाहिलं असेल, मूर्ती तीच प्राणप्रतिष्ठित व्हायच्या आधी त्या मूर्तीचं स्वरूप आणि प्राणप्रतिष्ठित झाल्यानंतर त्या मूर्तीचं स्वरूप कुणालाही सामान्य भाविक मनुष्याला सुद्धा लक्षात येऊ शकेल. ही कशाची उत्कटता आहे? ही भावाची उत्कटता आहे. बाकी सगळ्या संस्कारांचं महत्त्व आहे, पण सगळे संस्कार सुद्धा त्यावेळेस फलित होतात ज्यावेळेस ते भावपूर्ण पद्धतीने केले जातात. पुराणांमध्ये म्हणलेलं आहे, टेंबेस्वामी तर वारंवार ह्याचा उल्लेख करायचे की अर्चा सिद्धी कशी होते. नेहमी प्रमाण द्यायचे टेंबेस्वामी महाराज की अर्चकस्य तपोयोगात अर्चनस्यातिशायनात् आभिरूप्याच बिंबानाम अर्चा सिद्धिर्भवेत् ध्रुवम. की अर्चकस्य तपोयोगात, जो पूजा करणार आहे ना, जो सेवा करणार आहे ना, त्याचं तपबळ कसं आहे. तपबळ म्हणजे तो नियमांचं किती पालन करतो, तो शुचिर्भूतेचं किती पालन करतो, हे तर सगळं आहेच. पण हे मंदिरातल्या पुजाऱ्यासाठी नका समजू बरं तुम्ही. अहो, आपल्या घरच्या देवाचा विचार करा तुम्ही. मंदिरातलं सोडा. आपल्या घरच्या देवाच्या पूजेची सिद्धी आपल्याला कशी होईल? आपलं जसं तपोयोग असेल ना, त्याप्रमाणे सिद्धी होईल. ही पहिली पायरी. आता तपोयोग म्हणजे ते आघोरी उपवास आठवड्यातून 9 ते माता मावल्या करतात तसं नका समजू तुम्ही. हां, तपोयोगात शब्दाचा अर्थ आहे भावाचं सुद्धा तप असतं, भक्तीचं सुद्धा तप असतं, त्या वात्सल्याचं सुद्धा तप असतं. आपण ज्यावेळेस उत्कट आपल्यामध्ये तीव्र ज्यावेळेस कारुण्याचा भाव येतो ना, त्या भावाचं सुद्धा तप असतं. ही पहिली पायरी हे लक्षात घ्या. आणि बाकी त्याला सांभाळून जितके आपल्याला नियम शक्य होतील ना तितके नियम करावे. जास्त आघोरी नियम का करू नयेत मनाने सांगत नाही. भगवान श्रीकृष्णाने असुर म्हणलंय आघोरी नियम करणाऱ्यांना. कर्षयंत शरीरस्थम भूतग्राममचेतसः मांचैवांत शरीरस्थम तान विद्यासुर निश्चया. काय शब्द आहेत देवाचे. तान विद्धी असुर निश्चयान. ते असुर कुळातले जन्मात आलेले निश्चित असुरच असतील ह्याची गॅरंटी नाही, पण हे मात्र निश्चित असुर आहेत असं देव म्हणतो. अरे प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी आहे. अहम वैश्वानरो भूत्वा किंवा अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहमादिश्च मध्यंच भूतानामंतमेव च. सगळ्या जीवांमध्ये मी आहे. आणि उगाच उपवास करून शरीराला इतका त्रास देऊन व्रत उपवास व्रत वैकल्य तीर्थयात्रा सगळं करावं, पण शरीराला सुद्धा अति त्रास देऊ नये. अति थोडा बहुत द्यावा. तर असं जे करतात ना ते निश्चित असुर आहेत असं देव म्हणतात. बरं, आता होतं असं की पहिली पायरी अर्चकस्य तपोयोगात. आपण शुचिर्भूतता, आपण नियम किती पालन करतो. शक्यतोवर देवाच्या पूजेच्या आधी तर काही खाऊ नये. पवित्रता खाऊ नये आणि कुठं लागूही नाही. विषय ओघात आलाय म्हणून सांगतोय. मला माहिती की मला विषय प्रवेश करायला वेळ होतोय त्याच्यामुळे, पण ह्या गोष्टीचं चिंतन होत नाही. सहसा ओघात आलंय म्हणून बोलून जातो. नाही तुम्ही जर म्हणालात तर स्किप करून विषय प्रवेशही मला करता येईल, मला काही अडचण नाही. तर आपला तपोयोग, पूजा करणाऱ्याचा तपोयोग. तपोयोग म्हणजे शुचिर्भूतता असेल, नियमांचं पालन असेल, भावनेची उत्कटता असेल. आता नामदेव महाराजांचा प्रसंग कोणाला माहीत नाही हो? प्रत्येकाला माहिती. भावनेची उत्कटता हे सुद्धा भावनिक तप आहे. देवाचा वियोग, देवाच्या बद्दलची कारुण्यता हे सुद्धा भावनिक तप आहे. आणि त्याचाही प्रभाव अर्चा सिद्धीवर पडतो. त्या जड तत्वापासून सुद्धा आपल्याला भगवंताची प्रत्यक्ष अनुभूती, प्रत्यक्ष प्रचिती प्राप्त होण्यामध्ये ते लाभकारी ठरतं. बरं, म्हणून
अहो चांगले मोठ्यातले मोठे ज्ञानी सुद्धा, ज्ञानपदाला पोहोचलेले सुद्धा शेवटपर्यंत देवपूजा करताना पाहायला भेटतं. जर आपल्यासाठी ती मूर्ती असेल, पण त्यांच्यासाठी प्रत्यक्ष ती, अहो टेंबे स्वामी महाराजांसारख्या श्रेष्ठ थोर महात्म्यांनी शेवटपर्यंत दत्तप्रभूंची मूर्ती होती. आजही तुम्ही गरुडेश्वरला गेला, जी मूर्ती त्यांच्याशी बोलत होती ती मूर्ती आजही आहे. सामान्य अज्ञानी मनुष्याने पूजा केली तर ठीक आहे, इतक्या मोठ्या ज्ञानी मनुष्य शेवटपर्यंत तो पूजाच. आता त्यांची पूजा वेगळी होती, ते आपण कॉपी नाही करू शकत. ते फक्त स्नान करून देवाला भस्म व्हायचे बस. त्याचं प्रमाण शिवपुराणात आहे की संन्यासाची पूजा कशा प्रकारची. षोडशोपचार आपल्यासाठी आहे, संन्यासासाठी नाही. तर पण टेंबे स्वामींच्या जीवनात काय होतं, अर्चकस्य तपोयोगात. टेंबे स्वामी ज्यावेळेस गृहस्थाश्रमात होते त्यावेळेसची घटना आहे की त्यांचं माणगाव जे होतं, तर माणगावला ते दत्तप्रभूंची प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होता. त्या सोहळ्यामध्ये एक कुणाच्या तरी अंगात कुठले तरी ते ग्रामदेवता का काहीतरी आले आणि ते म्हणाले की प्राणप्रतिष्ठा करायची गरज नाही इथल्या दत्ताची, सरळ अभिषेक कर. ते म्हणाले की ज्यांनी बसवलंय ना त्या टेंबे स्वामी महाराजांचा एवढा प्रभाव आहे की त्यांनी नुसतं बसवलं आणि देव येऊन प्रतिष्ठित झाले. हा कशाचा प्रभाव आहे हो? हा अर्चकस्य तपोयोगाचा प्रभाव आहे. आपण जितके शुद्ध असू ना, आपण जितके कायिक वाचिक मानसिक आपलं जितकं शुचिर्भूतेचं तप असेल, आपलं जितकं भावनेचं तप असेल, आपलं जितकं नियमांचं पावित्र्याचं तप असेल ना, तितकी आपल्याला अर्चासिद्धी लवकर होते. अर्चकस्य तपोयोगात अर्चनस्याति शायनात. किती दीर्घकाळपर्यंत अर्चन झालेलं आहे. आपल्याकडे आपण देवघरामध्ये देव असतात, काही काही घरांमध्ये असं आहे बघा, पुष्कळ घरांमध्ये असं की महाराज हे आमच्या 15-15, 20-20 पिढ्यांपासून आलेले देव आहेत. जितकं दीर्घकाळ अर्चन होतं ना, तितकं अधिक आपल्याला विशेष फळ हे त्या अर्चनामधून प्राप्त होतं. बरं, त्या पूजनामधून प्राप्त होतं, त्या सेवेमधून प्राप्त होतं. अर्चनस्याति शायनात. म्हणून आता रामललांची प्रतिष्ठा झालेली, तर प्राणप्रतिष्ठा झाल्या त्यांचं स्वरूप बदललं हा तर भाग आहेच, पण दीर्घकाळ जशी जशी अर्चना वाढत जाईल ना, तशी तशी रामरायाची कृपा या देशावर, या समाजावर, या सगळ्या भक्तांवर अधिकाधिक वाढत जाईल. बरं, अर्चनस्याति शायनात. म्हणून जुन्या मंदिरांचं काय महत्व आहे? नवीन मंदिरं तर ठीकच आहेत, पण जुन्या मंदिरांमध्ये दीर्घकाळापासून अर्चना झालेली आहे. अर्चनस्याति शायनात. आणि तिसरी पायरी सांगतात आभिरूप्याच्च बिंबाना. ज्यांची आपण सेवा करतोय ना, तर त्यांचं प्रतिबिंब किती हुबेहूब आहे. हुबेहूब म्हणजे शास्त्रानुसार किती हुबेहूब आहे, त्यावर अर्चेची सिद्धी, पूजेची सिद्धी ही विशेष अवलंबून आहे. बरं, आपण ज्या स्वरूपाची सेवा करतो ना, ते शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे हुबेहूब पाहिजे. अहो तुम्ही पुराणांमध्ये पाहाल तर देवाचे प्रत्येक स्वरूपाचं ध्यान तुम्हाला मिळेल. बरं, आता आपण समजा कृष्णाची उपासना करतोय, बालकृष्णाचं सुद्धा ध्यान आपल्याला मिळतं. करारविंदे न पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुंदम मनसा स्मरामी. बालमुकुंदाचं ध्यान कशा प्रकारे ते त्या वडाच्या पानावर आहेत, आपला पायाचा अंगठा चोखतायत. किती गोड ध्यान आहे. कोणाला लहान लेकराच्या स्वरूपामध्ये ध्यान हे करायचे तर अतिसुंदर ध्यान आहे. शास्त्राला धरून ध्यान आहे की नाही. भागवतामध्ये सुद्धा वर्णन येतं की प्रलय काळामध्ये देव अशा स्वरूपामध्ये. हा श्लोक जरी शंकराचार्यांचा असला तरी शंकराचार्य भगवान आचार्य हे शास्त्राच्या बाहेरचं तर अजिबात त्यांच्या लेखणीत येतच नाही अजिबात. अहो तुम्ही उपनिषद भाष्य वाचा, गीता भाष्य वाचा आणि ब्रह्मसूत्र तर काही बघा. एक छोटासा सिद्धांत बोलायचा असला ना आचार्यांना, ते कमीत कमी 1 डझन प्रमाण देतात. इतके मोठे ज्ञानी म्हणू शकतात ही माझी स्वतःची अनुभूती आहे. नाही, झडाझड प्रमाणांची अशी झडी लागते त्यांची, आणि मग प्रमाण देऊन मग सिद्धांत प्रस्थापित करतात. काय शैली या महात्म्यांची. हे कशासाठी आहे? हे आपल्याला शिकवण्यासाठी आहे. किती मोठे बुद्धिमान झालात तरी प्रमाण स्वतः नसलं पाहिजे, प्रमाणशास्त्र पाहिजे.
गीतेमध्ये देव अर्जुनाला विराट स्वरूप दाखवलं, सगळं दाखवलं, पण हे म्हणत नाहीत की अर्जुना तू मला प्रमाण मान. गीतेमध्ये भगवंतानी आपली भगवत्ता कुठेही लपवली नाही तरी म्हणत नाहीत की अर्जुना तू मला प्रमाण मान, तू कुणाला प्रमाण मान. तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्यौ व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. अर्जुना तू शास्त्रानुसार कर्म कर. शास्त्र प्रमाण असावे. इतके मोठे ज्ञानी पण शास्त्राच्या प्रमाणानुसार सांगतात बरं. तर बालस्वरूपाचं ध्यान तुम्हाला अजून काय किशोर स्वरूपातलं जर ध्यान पाहिजे असेल भागवतात तेही सुंदर वर्णित आहे. तुम्हाला सुंदर वन माली वेशामध्ये नटलेल्या वृंदावनामध्ये फिरणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचं कोमल वयातलं सुंदर ज्या स्वरूपाचं ध्यान गोपिका करतात त्या स्वरूपाचं ध्यान पाहिजे असेल त्याचंही ध्यान उपलब्ध आहे. बरहा पीडन्नट बरबपु कर्णयो कर्णिकारम बिभ्रदवास कनक कपिशम वैजयंतींच माला रंध्रान् वेणुरधर सुधया पूरयन् गोपवृन्दैर् वृंदारण्यम स्वपदरमणम प्राविशदगीतकीर्ती. अरे एक एक शब्दामध्ये एक एक पदामध्ये इतकं सुंदर वर्णन आहे. भागवतामध्ये एक युगल गीत म्हणून येतं, त्याच्यामध्ये तुमच्या भाषेमध्ये बोलू का, देवाच्या वेगवेगळ्या पोजस वर्णित आहेत. आता फोटोग्राफीवाले या पोजमध्ये फोटो द्या, त्या पोजमध्ये फोटो द्या. वेदव्यास महाराजांनी शुकदेव महाराजांनी कृपा करून त्या युगल गीत दशमस्कंदामध्ये तर पुष्कळ हे आहे पूर्वार्धामध्ये, तर देवाच्या वेगवेगळ्या पोजसचं चित्रण केलंय. हे कशासाठी हो? हे तुम्हा सर्वांना ध्यान करण्यासाठी ना. अरे व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येकाला एक स्वरूपाचं ध्यान आवडू शकत नाही. ज्याला ज्या स्वरूपाचं ध्यान आवडतं त्याने ते ध्यान करावं. भगवंत कसा आहे हा आपल्याकडे प्रश्नच नाही आहे. जगाच्या पाठीवर हिंदू धर्मासारखी उदारता कुठं नाही. भगवंत कसा आहे याच्या भानगडीत पडू नका. भगवंत तुम्हाला कसा पाहिजे ते सांगा. जसा पाहिजे तसा भगवंत आपल्याकडे उपलब्ध आहे. 2 हाताचा पाहिजे की 4 हाताचा पाहिजे की मनुष्य शिराचा पाहिजे की सिंहाच्या शिराचा पाहिजे की हत्तीच्या शिराचा पाहिजे की स्त्री रूपात पाहिजे की पुरुष रूपात पाहिजे की माशाच्या रूपात पाहिजे की अजून कुठल्या रूपात पाहिजे. बोर्ड लावण्यासारखं आहे. एव्हरी क्वालिटी अवेलेबल. देव कसा आहे ह्याच्यापेक्षा देव तुम्हाला कसा पाहिजे, तुम्हाला कसा भावतो, हे उपासना स्वातंत्र्य जगाच्या पाठीवर दुसऱ्या तिसऱ्या कुठल्या धर्मपरंपरेत आहे का हो? फक्त आणि फक्त आपल्या हिंदू धर्मात हे पाहायला भेटतं बरं. तर पण असं आहे की बाबा तुम्हाला ज्या स्वरूपाचं ध्यान पाहिजे ना ते शास्त्राला धरून असावं. आता आपण बालस्वरूपाच्या कृष्णाचा आपण आता विचार केला, युवा स्वरूपातल्या असणाऱ्या कृष्णाचा विचार केला. ते मूळ नारायण स्वरूप ते तर विश्राम करतंय बाबा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं ध्यानगम्य येते. वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ते तर आहेच, पण आपण ज्या रोज वरद नारायणाची आपण ज्यांचं दर्शन करतो, ज्याचं दर्शन आपण न झालं, आपण पूर्वी बरं मला तर असं वाटतं बरं का की आपण दर्शन झालं हे तर हा तर भाग आहेच, पण दर्शन देवानी जसं आप्पा ध्यान करत असतील तसं देवाने दिलेलं असं. पूर्वी आधी चित्रकाराच्या मनामध्ये चित्र अंकित होतं आणि नंतर मग ते प्रात्यक्षिक रूपामध्ये हे उतरत असतं. किंवा आर्किटेक्ट वगैरे आधी ते चित्र कागदावर बनवतात, नंतर ती बिल्डिंग तयार होते. आता देवाचं स्वरूप तसं नाही आहे, पण देव स्वतः म्हणतात ना, ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहं. मी कसा दिसेल, मी तसा दिसेल ज्या प्रकारे देव माझा भक्त माझी भावना करेल. असं सांगतात. देवाला प्रभू रामचंद्रांना वनवास ह्यासाठी सुद्धा आवश्यक होता, अपेक्षित होता की शबरी मातेनी वनातल्या प्रभू रामचंद्रांचं ध्यान केलं. म्हणून राजकुमार वेशामध्ये शबरी मातेकडं नाही येता आलं देवाला. त्याच्यासाठी प्रभू
आता रामायण आपल्याकडे विस्तार आहे खूप. ज्यावेळेस आता हे राज्याभिषेकाची आदली तयारी सुरू होती, पण प्रभू रामचंद्रांना वनात जायची इच्छा होती. तर आता हे अयोध्येची बाकी तयारी काय चालू आहे ते सोडा, पण देवतांची इथं गुप्त मीटिंग चालू आहे. जर इथं राज्याभिषेक झाला तर पुढचं सगळे प्रोग्राम बारगळत आहेत आपले. प्रोग्राम सेटिंग हा सुद्धा एक भाग असतो ना महाराज. हे झालं की हा प्रोटोकॉल आहे, तो झाला की तो प्रोटोकॉल आहे, हे झालं की इकडं आधी तुम्हाला वनामध्ये जायचं आहे, मग त्याच्यानंतर ते खरं दूषण वगैरे त्यांचा नाश करायचा आहे, शबरी मातेवर कृपा करायची आहे, मग अजून ऋषीमुनींना भेटायचं आहे, त्यांच्यावर अनुग्रह, सगळे प्रोग्राम ठरलेले बिघडून चाललेत या राज्याभिषेकामुळं. अशी देवांची गुप्त मीटिंग त्या अयोध्येत चालू होती. आता बाहेर कुणाला माहीत नाही. तर देव सुद्धा म्हणाले, मला सुद्धा ना मला वनवासी बनवून जाण्याची इच्छा आहे. एकाने विचारलं, अहो अशी तुमची इच्छा काय आहे? काय तुम्ही वनवासी झाल्याशिवाय तुम्ही काय रावणाला मारू शकणार नाहीत? का वनवासी झाल्याशिवाय तुम्ही त्या खरदूषणाला मारू शकणार नाहीत? की वनवासी झाल्याशिवाय तुम्ही अजून कुठल्या दुष्टांचा नाश करू शकणार नाहीत? काय नाही, काय बिघडणार आहे तुम्ही वनवासी राहिलात काय, राज्यात राहिलं काय? प्रभू रामचंद्र हेच म्हणतात, माझ्या प्राणप्रिय भक्तांनी माझं जे ध्यान केलंय ना, ते ह्या रूपामध्ये नाही केलं, या राजा रूपामध्ये नाही केलं. फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ, ह्या रूपामध्ये ध्यान केलेलं आहे. तपस्व्याच्या रूपामध्ये ज्या प्रकारे आम्ही वनवासी आहोत ना, अरे काय भक्तीची ताकद आहे. आपल्याप्रमाणे देवाला बनवण्याची ताकद ही फक्त भक्तीमध्ये आहे बरं. देवाला तेवढ्यासाठी, आपल्या भक्तांवर कृपा करण्यासाठी म्हणून देव वनवासाची लीला करून जातात. अरे देव म्हणतात की बाबा, माझ्या अवताराचा मूळ हेतूच आहे, रावणाला मारण्यासाठी माझा अवतार थोडी नाही. आलोय तर ते काम मी करून जाईल, पण माझ्या अवताराचा मुख्य हेतू हे माझ्या भक्तांवर कृपा आहे. तुम्ही सांगा, रावणाला मारणारे 3 व्यक्ती हे तर त्यावेळेस पृथ्वीवर होते. आता सगळे इथं जाणकार बसलेले आहेत, काय मला विस्तार करायची गरज आहे. बाली रावणाला मारू शकत होता. सहस्रार्जुन, बालीने तर काखेतच दाबून ठेवलेलं होतं. सहस्रार्जुन रावणाला मारू शकत होता. बर, भगवंताच्याच हातून जायचं होतं तर परशुराम भगवंत सुद्धा रावणाला मारू शकत होते, तेही देवाचे अवतारच होते. ह्या कुणाकडून कुणाच्याही हातून रावणाला संपून टाकू. बरं, सगळ्यांचा ह्या पंगा कधी ना कधी झालाय रावणाशी, त्याच्यामुळे ते काही त्याला मारणं, काही ह्या तिघांपैकी कुणाकडून मारणं हे काही अवघड नव्हतं. पण तुम्ही सांगा, ज्या शबरीनी लहानपणापासून घर सोडलंय आणि त्या बाल्यावस्थेमध्ये मतंग ऋषींची सेवा करत, त्यांच्या आश्रमाची सेवा करत, त्यांची सेवा करत आपलं आयुष्य व्यतीत केलं आणि सर्वांवर मतंग ऋषींनी कृपा केली, त्यांच्या गुरु महाराजांनी कृपा केली. आणि देवाला भेटण्यासाठी इकडं तिकडं तुम्ही साधन सांगताय, तीर्थयात्रेला पाठवताय इतर शिष्यांना. मला देव कधी भेटेल, उत्कटतेने ती विचारते. गुरु महाराज म्हणतात, तुला कुठं जायची गरज नाही, इथंच तू देवाच्या स्वागताला तयार राहा, तुला देव इथल्या इथं भेटेल. बरं, बस गुरु महाराजांच्या तेवढ्या शब्दावर विश्वास आणि त्या विश्वासाच्या योगाने इतक्या दृढ निष्ठेने रोज 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 देवाच्या स्वागताची तयारी करते. आश्रमात ह्या कधी रे येशील, आश्रमात ह्या कधी रे येशील, रामा रघुनंदना. ही जी प्रार्थना करते रोज, देवाची कीर्ती ऐकते. मीन अहिल्या श्रापित नारी, अहिल्याचा उद्धार केला, कानावर आलं. जानकीचा स्वीकार केला, कानावर आलं. मीन जानकी राजकुमारी, मी न राजकुमारी आहे, मी काही तुमची नित्य संयुक्ता शक्ती महालक्ष्मी सारखी नाहीये, जानकी सारखी नाहीये.
अहिल्यासारखी पतितही नाही की तुम्ही माझ्यावर दया करून कृपा करावी. मी साधी भोळी भाबडी वेडी आहे. माझ्यावर कृपा कराल ना? कधी याल? रोज रोज ध्यान करते, रोज रोज स्वागत करते. अरे प्रतीक्षेचं जगाच्या पाठीवर इतकं दुसरं मोठं उदाहरण असू शकतं. रोज फुलं तोडून ठेवायचे, फळं एकत्रित करायचे आणि आज येतील. सकाळपासून वाट पाहायची, संध्याकाळपर्यंत वाट पाहायची. काय साधन आहे? वाट पाहणे बस. याला आचार्याभिमान मध्ये मोडू शकतं बरं. बस आपल्या आचार्यांच्या शब्दावर विश्वास बस. सकाळपासून वाट पाहायची, संध्याकाळपर्यंत वाट पाहायची. वाट पाहणं हेच साधन. दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेले, बाल्यावस्था गेली, तारुण्यावस्था गेली, वृद्धावस्था आली. पण क्रम तोच रोज. आज नाही आले हरकत नाही, उद्या येते, यावं लागेल. काय निष्ठा असेल अहो, तर देवापेक्षा त्या गुरु महाराजांच्या शब्दावरच निष्ठा मानावं लागेल. दुसरा कोणी असतं तर गुरु महाराज काहीतरी बोलून निघून गेले, इतके वर्ष गेले, मी लहान होते, म्हातारपण आला, अजून आलं नाही देव, असं कुठं असतंय का? सोडून दिलं असतं. काय आपल्या परंपरेमध्ये, आपल्या इतिहासामध्ये, आपल्या पुराणांमध्ये एक एक उदाहरण असं आहे, जगाच्या पाठीवर झालं नाही असं एक एक उदाहरण आहे. प्रतीक्षेलाच मूर्तिमंत साधना करून रोज त्याचा ध्यास करणारं दुसरं पात्र जगाच्या पाठीवर कुठं झालंय का? अद्वितीय पात्र. देव म्हणतात मला माझ्या अशा भक्तांसाठी जावं लागतं. अरे त्या रावणाला वगैरे दुसऱ्या कुणाच्या हातून मी मारू शकतो, पण त्या शबरीचं समाधान मी कुणाला पाठवून करू? जी शबरी आयुष्याच्या लहानपणापासून शेवटपर्यंत म्हातारी होत आली, ती बिचारी माझी वाट पाहते, तिला दुसऱ्या तिसऱ्या कुणाला पाठवून मी तिचं समाधान करू शकतो मनाचं? अरे जे ऋषी मुनी माझ्यासाठी तप करतायत ना, त्या ऋषी मुनींना दुसऱ्या तिसऱ्या कुणाला पाठवून मी त्यांचं समाधान करू शकत नाही बरं. मी स्वतः जरी गेलो ना तरच त्यांचं काही प्रमाणामध्ये, काही अंशामध्ये मी समाधान करू शकतो बरं. म्हणून मला स्वतः जाणं गरजेचं आहे. माझ्या अवताराचं प्रयोजन हेच आहे. आणि म्हणून वनवासाची लीला सुद्धा करतात. भगवंताला आपल्याप्रमाणे झुकवण्याचं सामर्थ्य आहे भक्तीमध्ये बरं. विचार करत होतो की कशावरून विषय निघाला. आप्पा ज्या प्रकारे ध्यान करत असतील त्या प्रकारे भगवंतांनी त्यांना वरद नारायणाच्या रूपामध्ये दर्शन दिले. आता आप्पा ध्यान करतायत, तर आता या महापुरुषांची सगळ्या कृती या शास्त्राला धरून असतात, शास्त्राला सोडून तर काही नाही. तर आता वरद नारायणाचं स्वरूप पाहून कुठल्या स्वरूपामध्ये देवाचं ध्यान आप्पा करत असतील? तुम्हाला काय वाटतं? मला जे थोडं बहुत सुचलं ते मी सांगतो बरं. तुम्हाला काही सुचवा वाटलं तर सुचवत जा. आपलं प्रवचन हे संवादात, प्रवचन समजूच नका त्याला, संवादच समजा. मला असं वाटतं आप्पा सशंख चक्रम सकिरीटकुंडलम सपीतवस्त्रम सरसीरुहेक्षण सहारवक्षस्थलकौस्तुभश्रियं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुज. या स्वरूपाप्रमाणे आप्पा ध्यान करत असतील आणि त्या स्वरूपामध्ये वरद नारायणाने त्यांना दर्शन दिले. माझं स्वल्प चिंतन बरं, म्हणजे भिन्नही असू शकतं, काही हे नाही. ज्या चतुर्भुज स्वरूपामध्ये दर्शन दिलं ना, तर अशा अभिरूप्याच्या बिंबानांनी काय होतं? अभिरूप्याच्या बिंबानांनी अर्चा सिद्धी होते. तर शास्त्राला धरून ध्यान करावं. तर ह्या 3 पायऱ्या ह्या अशा आहेत की अर्चा सिद्धी देतात. जडातून सुद्धा परमेश्वरीय कृपेचा अनुभव आपल्याला प्रत्यक्ष करवतात. आता होतं असं, आजकाल भक्तिभावाच्या नावावर पुष्कळ मी ह्याच्यासाठी विस्तार केला की आपल्याला जसं पाहिजे तसं शास्त्रीय स्वरूप, शास्त्रीय ध्यान हे उपलब्ध आहे हे सांगायचं होतं मला. आणि इतकं उपलब्ध असून सुद्धा आपण अशास्त्रीय प्रतिमा करतो. आता गणपतीचे दिवस आहेत,
गणपतीचं सुद्धा गणेश पुराण असेल, मुद्गल पुराण असेल, पाहिजे तितके ध्यान आहेत सुंदर सुंदर. पण आजकाल मूर्त्या पहा तुम्ही, टोपी लावलेली, भालदार चोपदार झालेला, आणि अशा वाटेल तशा ह्याच्यामध्ये करतात. हे केल्यावर काय होतं, मग ती जी आर्चा सिद्धी जो अनुभव पाहिजे ना तो भेटत नाही. आजकाल शास्त्रामध्ये सांगितलेलं फळ दिसत नाही महाराज. कशामुळे दिसत नाही? तुम्ही वाटेल तसं कराल आणि फळ कसं दिसेल तुम्हाला? फळ पाहिजे तुम्हाला शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, आणि नियम म्हणलं की तुम्हाला ते नको आहे. मूर्ती कशी असावी, त्याच्याशी तादात्म्य, त्याच्या सेवेची प्रक्रिया कशी असावी, ह्या सगळ्यांचं वर्णन विस्तार इत्यादी हा केलेला आहे. आणि त्याच प्रभावाने जड असणारी मूर्ती सुद्धा आपल्याला अनुभव देते, प्रचिती देते. आणि जो व्यापक परमात्मा आहे ना तो सुद्धा प्रकट होतो त्या तपोयोगाने. तो तपोयोग बालपणापासून बालसाधकत्वाने ज्यांच्या जीवनामध्ये साकारला, त्या ध्रुव महाराजांचं वर्णन करताना श्री शुकदेवजी महाराज वर्णन करतात. ओम नमो भगवते वासुदेवाय प्रियव्रतोत्तानपादौ शतरूपापते सुतौ वासुदेवस्य कलया रक्षायां जगदे स्थितौ. भागवतामध्ये आता कुठलंही पुराण असलं की त्याची काही प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये त्याच्या काही विषयांचं निर्धारण आहे. कोणी एखादं पुस्तक लिहिलं आणि त्याला नाव देईल पुराण, असं काही झालेलं आहे बरं. आता नाव घेत नाही. उत्तरेमध्ये आपण एक पुस्तक लिहिलं आणि त्याचं नाव दिलं पुराण, प्रज्ञा पुराण, अमुक पुराण. अरे त्याचं लक्षण आहे. पुराणाचं काय लक्षण आहे, महापुराणाचं काय लक्षण आहे, उपपुराणाचं काय लक्षण आहे, त्या लक्षणामध्ये जे बसतं ते पुराण. आता कशालाही महापुराण म्हणतात, कशालाही पुराण म्हणतात, पण असं नाही, त्याचं लक्षण आहे. आता तर पुराणांमध्ये अत्र सर्गो, महापुराणांच्या क्रमामध्ये अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणम ऊतयः मन्वंतरेशानुकथा निरोधो भक्तिमाश्रयः. हे 10 लक्षण महापुराणांचे आणि 5 लक्षण पुराणाचे. 5 लक्षणांनी जे युक्त आहे ते म्हणजे पुराण, आणि 10 लक्षणांनी जे युक्त आहे ते म्हणजे महापुराण. तर महापुराण असो की पुराण असो, या दोन्हीमध्ये सर्ग हे सामान्य लक्षण आहे. हे सर्ग म्हणजे काय? सृष्टीच्या उत्पत्तीचं वर्णन हे सामान्य आहे. आता कुठलंही पुराण घेतलं की सृष्टीची उत्पत्तीचा विषय त्याच्यामध्ये येतो. आता ओघात आलंय म्हणून लोकांना, पुराण वाचणाऱ्यांना हा संभ्रमही होतो की बाबा प्रत्येक पुराणामध्ये सृष्टीच्या उत्पत्तीची प्रक्रिया वेगवेगळी आहे. आपलं वैदिक सनातन हिंदू धर्माचं दर्शन इतकं सखोल आहे की उथळ बुद्धीचे लोक, भौतिकवादाने बरबटलेले लोक त्याचा विचार नाही, अनुमान सुद्धा करू शकणार नाहीत. आता कल्पभेद सांगायचं म्हणजे ते पंचायतच आहे. कालच आपला विषय झाला. अरे त्या ब्रह्मदेवाचा 1 दिवसाचाच विचार करायला गेलं तर त्या तितक्या कालाचा अनुमान सुद्धा करू शकत नाहीत. कलियुगाचं आयुष्य काय? 4,32,000 वर्ष कलियुगाचं आयुष्य. त्याच्या चौपट आयुष्य द्वापर युगाचं, त्याच्या चौपट आयुष्य त्रेतायुगाचं, त्याच्या चौपट आयुष्य सत्ययुगाचं. अशा 1000 चतुर्युगी ज्यावेळेस होतात त्यावेळेस ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. जेवढा 1 दिवस होतो तेवढीच 1 रात्र आहे. आणि असं 100 वर्ष त्या ब्रह्मदेवाचं आयुष्य. असे पुष्कळ ब्रह्मा हे वेगवेगळ्या कल्पामध्ये सृष्टीमध्ये होत राहतात. ते हिशोब कुठपर्यंत चाललाय ते डोक्यात बसतं का ते? पण ते आपल्या डोक्यात बसत नाही, ह्याचा अर्थ ते तसं नाही. म्हणून आपल्याकडे अनंत कोटी ब्रह्मांड नायक शब्द आहे भगवंताला. ह्यास बरं आता सोपं करून सांगतो. आता अनंत कोटी ब्रह्मांड नायक हा शब्द आहे की नाही देवाला आपल्या पुराणांमध्ये, शास्त्रांमध्ये? लक्ष कोट्यंत नायिका वगैरे हा शब्द हा परवर्ती शब्द नाही बरं. हा प्राचीन, हा पुराणांमधला शब्द, पुराण असतील, शास्त्रांमध्ये असतील, तो भगवंताला वापरला जातो. आता नंतर तो कोणालाही पुढं आपल्या श्रद्धेनुसार ज्यावेळेस लावण्यात येतो त्यावेळेस तो तर्क घटित होत नाही. जे लक्षण भगवंताचं आहे ते भगवंताचंच आहे. कशानुसार बोलतोय मी? बरं, ते संतांमध्ये घटित होत नाही. बरं काय सांगतोय? उपनिषदांमध्ये आलंय ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. ब्रह्मज्ञानी हा ब्रह्मरूप होतो. मग प्रश्न आला की ज्या प्रकारे
आता जर ईश्वराला जाणणारा, ब्रह्माला जाणणारा जर ब्रह्मरूप होतोय, ईश्वर रूप होतोय, तर जसं ईश्वर सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय करतो तसा तो संत करू शकेल की नाही? ब्रह्मसूत्राचं जे सूत्र आहे, जन्मात जस्य यतः, तर हे लक्षण त्या संतामध्ये, त्या ब्रह्मज्ञानामध्ये घटित होईल की नाही? ते म्हणतात ते घटित होऊ शकत नाही, ते फक्त ईश्वरामध्ये घटित होत. म्हणून कुठलं संबोधन कुणाला लावावं, अनंत कोटी ब्रह्मांड नायक हे आपण श्रद्धेनुसार इतरही महापुरुषांना आपण लावत असतो, पण ते दर्शनाच्या कसोटीवर जर घासायला गेलं तर ते फक्त ईश्वरामध्ये लागू पडतं. ईश्वराचे सुद्धा, आता भगवान शब्दाचे सुद्धा 6 जे हे आहेत, ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशश्रियः ज्ञान वैराग्य योश्चैनम षण्णाम भग इति स्मृतः. तर 6 प्रकारचे भग म्हणजे ऐश्वर्य ज्याच्यामध्ये आहे तो भगवान. आता एका महाराजापुढं भगवान लिहिलेलं होतं आणि एक आम्हाला एक विदेशी साधक भेटले आणि ते म्हणत होते, वी गॉन टू दॅट भगवान. मी म्हणलं, व्हाय यू आर टेलिंग देम भगवान? बिकॉज इट इज रिटन इन द फ्रंट ऑफ हिज नेम. कारण ते त्याच्या नावासमोर भगवान लिहिले म्हणून आम्ही भगवान मान. तर त्यांना भगवान शब्दाचा अर्थ माहीत नाही, लक्षण माहीत असणं दूरची गोष्ट. असं नावाचे भगवान नाही, आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचं लक्षण आहे. जसं भगवान शब्दाचं आता आपण लक्षण ऐकलं, तसं शिवपुराणामध्ये ईश्वर शब्दाचं लक्षण आहे, ज्याच्यामध्ये नित्य तृप्ती, अनंत शक्ती, सर्वज्ञता, हे अशा प्रकारे 6 लक्षणं ईश्वराचे सुद्धा आहेत. तर ह्या लक्षणांनी जो युक्त आहे तो ईश्वर. नित्य तृप्ती, सर्वज्ञता, अनादि बोध, अलुप्त शक्ती आणि अनंत शक्ती इत्यादी 6 गुणांनी युक्त असणारा जो आहे ना, तो म्हणजे ईश्वर. भगवान असेल, ईश्वर असेल, ब्रह्मा असेल, ह्या थोडा बहुत फरकाने प्रत्येकाची व्याख्या, प्रत्येकाचं लक्षण शास्त्रामध्ये केलेलं आहे. तर होतं असं की हे प्रत्येकाचे पृथक पृथक लक्षण आहेत. आता अनंत कोटी ब्रह्मांडाचा जर तो ईश्वर नायक आहे, तर प्रत्येक ब्रह्मांड एकाच पद्धतीने निर्माण व्हावं याचं काही कंपल्सेशन थोडी नाही. हे ब्रह्मांड ह्या पद्धतीने निर्माण झालं तर दुसरं ब्रह्मांड दुसऱ्या पद्धतीने निर्माण होईल. तर पुराणांमध्ये तुम्ही जे सृष्टीचं वेगवेगळ्या प्रकारे उत्पत्ती वाचता, वेगवेगळ्या देवांपासून उत्पत्ती वाचता, त्याची संगती अशा प्रकारेही लागू शकते. बरं, पुराणांमध्ये आलेलं जे सृष्टीचं वर्णन आहे, कुठंही वर्णन नाही की ते ह्याच कल्पातलं आहे म्हणून, ह्याच वेळेचं आहे, ह्याच सृष्टीचं आहे. आता तुम्हाला गंमत सांगू, मधली जी कथा आहे, हा फरक थोड्या बहुत ह्याच्यामध्ये अंतराने आपल्या सगळ्याच ग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये येतो. परीक्षिताचं चरित्र वेगळ्या ह्याच्यात आहे. आता जो सध्या मन्वंतर चालू आहे, सावर्णी मन्वंतराची, आणि सध्याचा जो कल्प चालू आहे त्यानुसार त्या श्वेतवाराह कल्पाची कथा ही महाभारताची, म्हणजे त्याला तुम्ही इतिहास म्हणू शकता, ह्या 5000 वर्षापूर्वी जसा झालेला आहे तो. पण जर तुम्ही भागवताची कथा जर बघितली तर भागवताची कथा ह्या कल्पातली नाही आहे. भागवतातली कथा, भागवतामध्येच वर्णन आहे, ती पाद्मकल्पातली. आपल्याकडे कल्प वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आता कल्प काय, त्याच्यानंतर अजून कल्पभेद हा एक स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे. कालसापेक्ष थोडासा त्याला समजून घेण्यासाठी वेळही अपेक्षित आहे. तर सृष्टीची उत्पत्ती वेगवेगळ्या प्रक्रियेने सांगण्यात येते. तर त्याचा हा समन्वय असू शकतो. ब्रह्मांड अनेक आहेत, वेगवेगळ्या प्रकारे त्यांची उत्पत्ती होते. आता कुठल्याही पुराणामध्ये सृष्टीचा उत्पत्तीचा हा अंश असतो, भाग असतो. आता भागवतामध्ये सुद्धा सृष्टीच्या उत्पत्तीचं वर्णन आहे, आणि सृष्टीच्या उत्पत्तीचं वर्णन भागवतामध्ये सुद्धा आहे. तर होतं असं की ब्रह्मदेवापासून, भगवान श्रीमान नारायणांपासून, त्यांच्या नाभिकमलापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती, ब्रह्मदेवांपासून मनुष्य रूपांची उत्पत्ती, सावर्णी म्हणूनपासून पुढे 2 पुत्रांची उत्पत्ती, आणि ते 2 पुत्र म्हणजे
प्रियव्रतोत्तानपादौ शतरूपापदे सुतौ वासुदेवस्य कलया रक्षायां स्थितौ. प्रियव्रत आणि उत्तानपाद. आता सृष्टीचा विस्तार कसा झाला ह्याचं वर्णन करतायत बरं. थोडंसं वेळेचं हे झालं चालेल, कारण काय म्हणजे प्रवेश तरी होईल. कालही प्रवेश नाही झाला करतो म्हणून, आजही प्रवेश नाही झाला करतो म्हणून. ते पत्रकारांनी विचारल्या सारखं शेवटचा प्रश्न शेवटचा. तर होता असं सृष्टीचं विस्तार करताना ब्रह्मदेवांपासून मनुष्य रूपांपासून पुढं परवर्ती हे 2 पुत्रांचं वर्णन आहे, प्रियव्रत आणि उत्तानपाद. आता होतं असं की प्रियव्रताचं चरित्र पंचम स्कंधामध्ये पुढं भागवतामध्ये येतं, पण तत्पूर्वी या उत्तानपादाचं चरित्र संक्षेपाने इथं शुकदेवजी महाराज वर्णन करतात. आता जितके काही संत आहेत, परवर्ती संत आहेत, व्याख्यानकर्ते आहेत, भागवताचे विश्लेषक आहेत, त्या सर्वांनी ह्या राजाचं, उत्तानपाद राजाचं, ध्रुवचरित्राचं ज्या प्रकारे वर्णन केले त्या प्रकारे आपण श्रवण करायचा प्रयत्न करूया का. आता माझं भागवत वगैरे पुराणांचं अध्ययन हे वृंदावनच्या परंपरेमध्ये झालेलं आहे. त्यामुळे अखंडानंद सरस्वतीजी महाराज, करपात्री महाराजांचे सुद्धा जिथं प्रवचन व्हायचे, तर तिथल्या स्थानिक विद्वान आम्हाला तर गुरुरूपाने जे भेटले, भागवत शिकवायला आम्हाला जे भेटले, पूज्य पंडित राजाराम मिश्र गुरुजी नाव होतं त्यांचं. ते करपात्री महाराजांचे शिष्य होते. आणि अखंडानंद महाराजांचा ते आश्रम तर आज आहेच आहे वृंदावनामध्ये. तर तिथले सगळे परवर्ती साधू संत, अखंडानंद महाराजांचं आम्ही पुष्कळ रेकॉर्डिंगही ऐकले. पुष्कळ वृंदावनचे स्थानिक रसिक भक्त, तिथले गुसाईजी, तिथले स्थानिक रसिकांची परंपरा खूप वेगळी बरं वृंदावनाची. ती सुद्धा खूप सरस परंपरा आहे. तर त्या परंपरेने ज्या प्रकारे अर्थ केला आहे, चिंतन केलेलं आहे, भागवताच्या विविध टीका आहेत. मग त्याच्यामध्ये श्रीधरी टीका असेल, वृंदावनचं जर बोलायचं झालं तर वल्लभाचार्यांची सुबोधिनी टीका असेल. तर अशा प्रकारे विशिष्ट टीकाकारांनी, भाष्यकारांनी, चिंतनकारांनी खूप बारकाईने चिंतन केलंय. तर त्यांनी ज्या प्रकारे चिंतन केलंय, नुसता इतिहास म्हणून चिंतन केलेलं नाही. आपण आज काय ऐकतो तो, आपण हा विषय का, आपण भागवताची कथा ऐकतो, आपण अजून कुठल्या पुराण कथा ऐकतो, हे कशासाठी ऐकतो आपण? 5000 वर्षापूर्वी काय झालं होतं, 10,000 वर्षापूर्वी काय झालं होतं ते जाणून घेण्यासाठी म्हणून आपण ऐकत नाहीत. त्याचा आपल्या जीवनामध्ये कसा संबंध आहे, त्या योगाने आपल्याला शिकवून आपल्या जीवनाचं काही सार्थक करता येतं का हे समजून घेण्यासाठी म्हणून आपण ते पुराण ऐकत असतो. आपल्याला काहीतरी नवीन मिळावं, आपल्या जीवनाला काहीतरी छान झळाळी मिळावी, ह्यासाठी म्हणून आपण पुराण इत्यादी ऐकत असतो. तर आता ह्या उत्तानपाद राजाचं वर्णन करत असताना संतांनी असं सांगितलंय की हा राजा तर होता, पण ही कथा ऐकताना लक्षात ठेवा की ही फक्त राजाची कथा नाही, ही तुम्हा आम्हा सर्वांची कथा आहे. का हो? उत्तानपाद शब्दाचा अर्थ होतो ज्याचे पाय वर आणि डोकं खाली, त्याला उत्तानपाद म्हणतात बरं. आता तुम्ही सांगा, संतांनी सांगितलंय असं, माझं काही नाहीये, जे त्यांच्या परंपरेत चिंतन आहे ते मी तुमच्यासमोर मांडतोय. आपण प्रत्येक जण उत्तानपाद आहोत. कसे? आईच्या पोटामध्ये आपण सगळे कसे होतो? खाली डोकं वर पाय. म्हणून आपण गर्भात असतानापासूनची आपली स्थिती ही उत्तानपादाची स्थिती. आणि मग ज्यावेळेस आपला जन्म होतो त्यावेळेस आपली शारीरिक स्थिती गर्भामध्ये उत्तानपादाची असते, आणि आपली मानसिक आणि बौद्धिक स्थिती ही सुद्धा पुढे चालून उत्तानपादासारखी असते. कशी? तर इथं वर्णन करतात, जाये उत्तानपादस्य सुनीती सुरुचिस्तयोः सुरुचि प्रेयसी पत्युर्नेतरायत सुतो ध्रुवः. इथं वर्णन करतात की ह्या उत्तानपादाला 2 पत्नी होत्या. आता हे आपल्या व्यावहारिक दृष्ट्या, ऐतिहासिक दृष्ट्या हे ठरलेलं असेल कदाचित आपल्या परंपरेमध्ये. कुठली कहाणी घ्या, एक राजा आणि त्याच्या 2 राण्या, एक आवडती ना आवडती.
जुन्या आज्या वगैरे ऐकवायच्या आपल्या नातवांना. आता गेला तो काळ. आता आजीला सक्तीने गोरठ्याला पाठवण्यात तिथं. तुम्ही तिथं जा, सेवा करा, आम्ही सगळी व्यवस्था करतो. आश्रमाची आम्ही संस्थानाची आम्ही भरभरून. पंढरपूरला जा, आळंदीला जा, अजून कुठं जा, तिथं जा तुम्ही. वानप्रस्थ सांगितलंय ना शास्त्रामध्ये, 50 वर्षानंतर वानप्रस्थाला जातो. तर कुठलीही कहाणी सांगायची तर हे असायचंच त्याच्यामध्ये. एक राजा, 2 राण्या, एक आवडती एक नावडती. तर संत सांगतात की उत्तानपाद राजाच्या 2 राण्या होत्या, एक सुरुची आणि एक सुनीती. हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत ना, हे दोन्ही विकल्प आहेत बरं. पत्नी म्हणजे काय हो? ती सेवा करणारी, सगळ्या प्रकारचा सुख असेल, दुःख असेल, सगळ्या परिस्थितीमध्ये सांभाळून नेणारी. आपल्या शास्त्रामध्ये तर किती म्हणलंय, तारिणीन दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवा. तर अशा प्रकारचं एक छान व्यक्तिमत्व म्हणजे पत्नी असते. तर 2 पत्नी म्हणजे इथं 2 विकल्प असं सांगितलेलं बरं. एकाचं नाव आहे सुरुची आणि दुसरीचं नाव आहे सुनीती. नावामध्येच सगळं काही स्पष्ट होतं. सुरुची म्हणजे काय, थोडं सांगत जाओ. सुरुची म्हणजे काय? लग्नात शब्द वापरतात, सुरुची भोज. अक्षता पडल्या सुरुची भोजाची. आजकाल तर लग्नाच्या व्यतिरिक्त इतरही समारंभांमध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये ह्याचा शब्द वापरला जातो. आपल्याला जे आवडतं ते म्हणजे सुरुची, आपल्याला जे आवडीचं आहे. आणि दुसरं म्हणजे सुनीती. आपल्याला आवडो ना आवडो, पण जो नीती मार्ग आहे ना, तो नीती मार्ग म्हणजे सुनीती. तर हे 2 विकल्प असतात आणि त्या 2 विकल्पामध्ये जीवाची स्वाभाविक प्रवृत्ती कुणाकडे असते हो? ती सुनीतीकडे नसते, नीतीने चालण्याकडे नसते, रुचीने चालण्याकडे असते. म्हणून हा शाश्वत सिद्धांत आहे. मानवीय मनाची प्रवृत्ती आहे की त्याला नीती आवडत नाही, त्याला रुची आवडते. म्हणून उत्तानपाद राजाची कथा ही फक्त ऐतिहासिक कथा नाही, तर संतांनी सांगितलं की सर्व लोकांची परिस्थिती. त्याही उत्तानपादाला सुरुची आवडायची, सुनीती आवडत नव्हती. आणि ज्यावेळेस नीती आवडत नाही ना, त्यावेळेस प्रमाद घडतो. काय आणि कसा प्रमाद घडतो याचा विचार आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया. झालेली सेवा इथंच विरमूयात. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज की जय. वरदानंद महाराज की जय. समर्थ. 11:30